3 दिवसापूर्वी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एक अपंग महिलेच्या हातगाडीवर कारवाई करत तिची व्हीलचेअर सुद्धा ताब्यात घेतली होती। या संवेदनशून्य कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील महानगर संघटक महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली चंदनवाडी शाखा येथून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी अपंगांच्या व्हीलचेअरसह मोर्चा काढलाय। यावेळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले, परवा आपल्या अतिक्रमण विभागाने एका दिव्यांग महिलेच्या पोटावर पाय दिला। नियमांचा बडगा उभारताना आपल्या खाकी वर्दीतल्या शूरसैनिकांनी त्या माऊलीची व्हीलचेअर देखील जप्त केली। काय साध्य झालं यातून? एका हतबल महिलेचं चालणं हिरावून घेण्यात कसला पुरुषार्थ होता? जेव्हा मीडियानं या अघोरी कृत्याची लक्तरे वेशीवर टांगली तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली आणि ती खुर्ची परत केली गेली आहे। ही खुर्ची माणुसकीपोटी नाही तर बदनामीच्या भीतीने परत केली गेली हे ठाणेकर ओळखून आहेत। ज्या अधिकाऱ्यांनी त्या माऊलीचा हा अपमान केलाय त्याचं तत्काळ निलंबन होणं हीच खरी न्यायदेवतेची मागणी आहे, असं महेश कदम यांनी म्हटलंय। तर यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे तसेच मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। संकल्पना या आंदोलनाची ही खरी तर आमच्या शहर महानगर संघटक श्री महेश कदम यांची आहे। आम्ही सगळेजण एकत्रित जे झालो आहे ते यासाठी की अन्यायाला वाचा फोडणं अत्यंत गरजेचं आहे या ठाणे नगरीत, कारण की ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार कशा पद्धतीने चालतो हे वेळोवेळी लोकांच्या समोर आलेलं आहे। गेल्या 3 दिवसा अगोदर ज्या पद्धतीने विष्णुनगर इथे एक अपंगत्व असलेल्या एका महिलेचा स्टॉल हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढण्यात आला आणि त्यावेळेला त्यांची जी व्हीलचेअर होती ती देखील त्यांच्याकडनं हिसकवण्यात आली। सांगण्याचा उद्देश असा आहे की तिकडे माणुसकी कुठेही दिसली नाही। ज्या वेळेला आपल्यासारख्या सतर्क पत्रकारांनी हा विषय जेव्हा मांडून धरला त्यावेळेला ह्यांना लाजापोटी ती व्हीलचेअर पुन्हा त्यांना महिलेला देण्यात आली। हा आजचं आंदोलन जे ह्या विषयासाठी आहे की जे अपंगत्व या महानगरपालिकेला आणि यांच्या ह्या सगळ्या कारवाईला झालेलं आहे त्या अनुषंगाने या व्हीलचेअरचं आंदोलन आम्ही करण्यात आलेलं आहे। नवीन आलेले जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। ते निवेदन अशा प्रकारचं आहे की कुठेतरी माणुसकी तुम्ही जपा। या सगळ्या कारवाई करत असताना आपण बघितलं असेल गेल्या 1.5 आठवड्या अगोदर ज्या वेळेला शासनाचा एक निर्णय आला की बांगलादेशी घुसखोर जेवढे काही आहेत आणि जे काही ठेले लावतात यांना सगळ्यांना बाहेर काढा, त्यावेळेला ज्या वेळेला या पत्रकारांचे कॅमेरे सगळ्यांच्या समोर आले त्यावेळेला या कारवाया दिसल्या आणि जसे पत्रकारांचे कॅमेरा हटले त्यावेळेला या कारवाई थांबल्या। आपण हे बघू शकता की या ठाणे नगरीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामं आहेत। प्रथम मी निषेध करते। आपण विकलांग महिलांना एक कॅबिन देतो, महानगरपालिका महापौर माध्यमातून दिलं जायचं, जिचं स्वतःच चालू होतं तिच्या तुम्ही कॅबिन उचलली तिला पूर्वकल्पना दिली होती का? नव्हती दिली। ती 2 मिनिटं चेअर सोडून बाजूला गेली, तिची चेअर पण नेता ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे कार्य केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची जनतेसमोर माफी मागावी, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावं। निलंबित तर हे झालंच पाहिजे। अपंगासाठी आपण नेहमी कार्य तत्पर असतो, अपंगासाठी आपण नेहमी मदत करतो। तुम्ही मदत करायला सोडून देऊन जिचं कार्य चालू होतं, जिचं पोट भरायचं काम चालू होतं तिला तर तुम्ही नोकरी देऊ शकत नाही। ती तिच्या स्वतःच्या जीवावर केली होती तर तिचं तुम्ही कॅबिन नेली तर नेली, ठीक आहे, कारवाई केली तुम्ही, अतिक्रमण असेल म्हणून तुम्ही कारवाई केली असेल त्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण तुम्ही तिची व्हीलचेअर का नेली? तिची व्हीलचेअर नेली, जशी नेली तशी तिला द्यायची, त्या ठिकाणी जाऊन तिची माफी मागायची आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं, हे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महिलांकडून मागणी आहे। मैं यहाँ अधिकाराचा जाहिर निषेध करते। हाय खुशी। हाय निकिता। तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स, और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो एट अभिनव इंस्टीट्यूट।